शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. शेतकऱ्यांना मिळणार दरमहा 3,000 रुपये. राज्य सरकारची नवी योजना. अनुदान थेट खात्यात जमा. कृषी विभागाची गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजना. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेची अंमलबजावणी राज्यस्तरावर करण्याचा प्रस्ताव आहे. त्याअंतर्गत जिल्हा विभागनिहाय प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर मृत वारसाच्या खात्यात थेट आयुक्तालय स्तरावरूनच डीबीटीच्या माध्यमातून अनुदान वितरित केले जाणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. शेतकऱ्याच्या नावावर सातबारा असेल तर त्या कुटुंबाला गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ दिला जातो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी स्तरावर विमा हप्ता भरण्याची गरज पडत नाही. अपघात, सर्पदंश तसेच वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना या अंतर्गत 2 लाख देण्याची तरतूद आहे. परंतु या योजनेच्या लाभासाठी प्रस्ताव गेल्यानंतर 6 ते 8 महिने वारसाच्या खात्यात रक्कम जमा होत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे वारसांकडून जिल्हा स्तरावरील यंत्रणेला याबाबत विचारणा होते. त्यामुळे येत्या काळात ही योजना आणखी पारदर्शी आणि प्रभावीपणे राबविण्याच्या उद्देशाने योजनेतील सानुग्रह अनुदान थेट आयुक्तालय स्तरावरून जमा केले जाणार आहे. 2 लाख रुपये देण्याची तरतूद आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास 2 लाख रुपये देण्याची तरतूद आहे. मात्र यासाठी बराच वेळ लागत असल्याने यात पारदर्शिता आणली जाणार आहे. प्रस्तावाच्या ट्रॅकिंगकरिता यंत्रणा विकसित करणार. अनुदानाची रक्कम थेट वारसांच्या खात्यात टाकण्यासाठीची यंत्रणा विकसित केली जाणार आहे. या संदर्भातील काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती रफिक नाईकवाडी यांनी दिली. जिल्हा स्तरावरून अपघात विमा योजनेचा प्रस्ताव आयुक्तालयाला प्राप्त होताच क्रमवारीनुसार निधी उपलब्ध असल्यास त्याच दिवशी मृत शेतकऱ्याच्या वारसाला पैसे जमा केले जातील. प्रस्तावाच्या ट्रॅकिंगकरिता ही यंत्रणा प्रस्तावित आहे. अनुदानासाठी 40 कोटीची केली विभागाने मागणी. 1 एप्रिलपासून आजवर 67 कोटी रुपयाची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार पैसे प्राप्त झाल्यानंतर संबंधित वारसाच्या खात्यात जमा करण्यात आले. तसे उपयोगिता प्रमाणपत्रही सादर करण्यात आले. आता नव्याने राज्याकरता 40 कोटी रुपयाची मागणी केली आहे. निधी मिळताच तो खात्यात जमा केला जाईल. यात गोंदिया जिल्ह्यासाठी 1,16,00,000 रुपयाची मागणी करण्यात आली असल्याचे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या आज 2025-26 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पातील मोठ्या घोषणा. अर्थसंकल्प सादर करताना गरीब, तरुण, महिला आणि शेतकरी यांच्या विकासावर लक्ष केंद्रित करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. अर्थसंकल्पात त्यांनी अनेक मोठे निर्णय जाहीर केले आहेत. त्यानुसार केंद्र सरकारच्या 2025-26च्या अर्थसंकल्पात काय स्वस्त आणि काय महाग हे जाणून घे. मोबाईल स्वस्त होणार, आरोग्य विमा स्वस्त होणार, वैद्यकीय उपकरणे, कॅन्सरची औषधे, कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी 56 औषधे कस्टम ड्युटी फ्री, इलेक्ट्रॉनिक गाड्या स्वस्त होणार, टीव्हीचे देशांतर्गत पार्ट स्वस्त होणार, मुलांची खेळणी देखील स्वस्त होणार आहे, इलेक्ट्रिक वाहने स्वस्त होणार आहेत. भारतात तयार केलेले कपडे, रेडीमेड कपडे स्वस्त होणार, चामड्यापासून बनवलेल्या वस्तू स्वस्त होणार, कर्करोगावरील तब्बल 36 औषधे पूर्णपणे करमुक्त होणार, ईव्हीचे इंजिन बनवण्यासाठी लागणारा माल पण स्वस्त होणार, सागरी उत्पादनांवरील कस्टम ड्युटी 30 वरून 5% करण्यात आली आहे.